अरे सोनोग्राफी रिपोर्ट एकदम ओके आले तर काय अडचण नाही. अहो मी काय म्हणत होते, हा बोल ना. आईचा फोन आला होता. आता काय फोन केला त्यांनी? आई म्हणते तिकडच डिलिव्हरी करू तिकडच. अरे तिकडली तुमची परिस्थिती माहिती ना कशी, कशाला जायचंय तुला तुला ते पण समजत नाहीये का? अहो पण मग गेले असते तेवढंच मला पण जरा आराम भेटला असता. तू जर तिकडे गेली ना त्या प्रेग्नन्सीच खर्च मी काय करणार नाही आधीच सांगतो तुला. कसं असतं इथं असले तर मी माझ्या मनाने सगळं काय असेल ते करत. तिकडे गेलं तर तुमचं तुम्ही बघून घ्या परत. मला त्यांचं अजिबात काही पटत नाही. बरं ते तू बोलून घे त्यांच्यावर काय असेल ती. मी त्या गोष्टीत काही करणार नाही. मला ह्याच्या अगोदर लय अनुभव आलेला आहे कोणत्या गोष्टीत काही करायचं त्यांनी मध्ये. आणि तू लय त्याची असं ना तू बघून घे. बरं जाऊ द्या नका एवढं वाईट बोला आता माझ्या घरच्यांना. हा मी वाईट काय बोललेलंच नाही. तू तिकडे गेली तू तर खर्च त्यांनी बघायचा. मी येणार फक्त भेटायला. बरं मी म्हणते आईला काहीतरी. हा तू बघून घे परत माझ्याकडे येऊ नको त्याविषयी. जाऊ दे करते खरंच दादाला फोन बघते विचार. हॅलो. हा बोल ना ताईडे. अरे दादा हा मी यांना विचारलं मी जाते माहेरी म्हणून डिलिव्हरीला. हा हा मग ते नाही बोलते रे. का बरं? ते म्हणते तिकडे जर गेली तर मग तुझा खर्च नाही करणार, तुम्ही तुमचं बघून घ्या तिकडं काही करा. कारण ते लोक नाही चांगले असं थोडं वाईट साईड बोलतच होते जरा. अगं एवढं काय त्याचा विचार करायचा दाजी पण ना. बरं तुला यायचंय ना इकडे? हा मला वाटतं थोडा दिवस तर तिथं आईपाशी राहावा. नाही चालेल ना. अगं तेवढंच तुला आराम मिळेल. हा ना. आईशी बोलायला भेटेल. मी एक काम करतो घ्यायला येतो तुला. बरं बरं ये मग तू. चालेल चालेल दाजीशी बोलून ठेवू मी येतो घ्यायला. आणि खर्चाचं काय नाही बघू काय होईल ती. बरं ठीक आहे ये तुम्ही बघते बोलून. ठीक आहे आवरून ठेवतो येतो मी. हा हा चल बाई आता यांना बोलून पाहते. बोलले तर खरे नाही तर मग जाऊ दे. राम राम दाजी. राम 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 या बसा. संपले का रानातले कामं? काम काय चालूच असतात. बरं बरं. ए पाणी आण रे. काय म्हणताय? काय नाही म्हणलं तायडीला घेऊन जावं आता माहेराला. चालतंय जाऊ मग आता तुम्ही आलेत तर. नाही तायडीची इच्छा होती त्यामुळे म्हणलं जावा. आई बी आठवण काढीत होती. नाही चालतंय ना. तुमच्या मनाने माझं काय म्हणणं नाहीये. पण तुम्हाला मी सांगितलं काय असं ते माझ्या मनातलं. तिला सांगितलं तिने तुम्हाला सांगितलं की मला काय माहित नाही. काय असेल ते बघून घेतो दाजी. एवढं काय त्याचं. नाही चालतंय की काय म्हणणं नाही माझं. आणि काय आहे, तिला बी थोडी मदत होईल. आराम पण पाहिजे ना तिला. नाही इथं पण आरामात चालू आहे. असं काही कामं नाहीत तो. हाय मग खरं दाजी पण आता माहेरचा फरक पडतो ना शेवटी. न्यायचे तर न्या काय म्हणणं नाही. तायडे उरक तुझं दाजींशी बोललोय मी. हा चालते. बरं का ते तायडीचं नाव नोंदवून आलो बरं का काल मी. बरं झालं. सरकारीमध्ये. बरं. काय आपलं आधीच सगळी तयारी करून ठेवलेली बरी. हा हा. आणि तू कुठं पाठवली तिला? कामं बिमं नको करायला लावली. अरे हालचाल झाली बी परवडत उली तिली काय करावं मग बसून ठेवू का? ती बी खरं आहे बरं का. आता लय नवाल निघालेले उलतीली हालचाली मनाने मोकळ्या होत्या तो का आली पुढे जायची बस. कुठे गेली ती तायडी? अरे काही नाही दादा थोडं चालावं म्हटलं. हा बरं आहे. व्यायाम पाहिजे. आणि तू लक्ष ठेव तिच्यावर आता. हा हा बरं का नाव नोंदून आलोय तुझं. हा हा ना बरं झालं. हा तेच म्हटलं दाजी नाही तर खवळत्या ना आपल्याला. उगं दुखापत नको तिला. काय नाही तर आजारी बिजारी पडली काय झालं तर परत दाजी म्हणते काय तुम्ही नीट सांभाळलं नाही काय नाही नाही माझं आहे की लक्ष तिच्यावर. चालेल. आणि तायडे तुला काय आहे ना खाऊ पिऊ वाटलं की सांगत जा बरं का मला. हा आणत जाईन मी. तेवढंच तिच्यावर लक्ष ठेव म्हणलं बाकी नाही काय. बरं बरं. दाजींचा काय फोन बिन आलता का? काय आलं नाही काय माहिती मग काय करता. मला फोन नाही आला बरं का. पण मला म्हणल्यासारखं झालं तर येणार आहे म्हणून एवढ्यात. हा काय हा बरे मग काय येऊन गेले येते येते येईन
सारखंच कामावर सवड झाली पाहिजे, फोन लावाया करावी. आणि ते टाइम टेबल तुझं आहे ना, ते माहिती ती चेकिंगला केव्हा जायचं काय? हा माहिती की जायचं आता हप्त्याने. हा, ते तारीख जवळ आल्यावर मला सांगत जा, नाही तर मी कामं घेऊन ठेवायचो काही आणि तुझं निघायचं मध्ये. नाही नाही अजून आहे, अजून आठवडा आहे अजून. देऊ ना फरक असलं, देऊ टाइम झाल्यावर सांगू. चालेल, येऊ जाऊन मग आपण. आणि ह्याचं रानात बिनात नको जातो फिरायला, काय फिरायचं नाही, इकडे रस्त्याने फिरत जा. रस्त्यावरच फिरत होते. नाही जवळच एवढ्या एवढ्यात लई लांब नाही लावित मी. बरं आता आहे ना, घरातलं उरकून घ्या कामं, मी येतो बाहेर जाऊन. हा हो बाया, गाडी आली. दाजी आलो होय. बाया, मग सावं काय नाव घेऊस तर हजर गाडी. या दाजी. लयच मीटिंग बसले तर अहो काय मी रानात गेलतो. बसू नाही वय मग आता माणसाने बसलं तर का तुझं बरं आहे. आलो तुलाच बघायला. बरं जरा. ते काय ती पण आताच चालाय गेली थोडं. हा, एवढ्या दिवशी झालता येईनात फोन येईनात, म्हणलं सवड नसन कामातच. नाही काय आहे, म्हणलं दाजींचा फोन नाही आला, काय नाही, तायडीने सांगितलं का नाही. तिचं नाव रजिस्टर करून आलो बरं का दवाखान्यात. कोणत्या दवाखान्यात केलंय? हे काय आमच्या इथं जिल्हा रुग्णालय सरकारी आहे, चांगले आहे, ओळखीचे बी आहेत माझे डॉक्टर तिथले. अहो तुम्हाला काय काय किंमत आहे का नाही माणसाची? काही सिव्हिल हॉस्पिटलला नेत आहे का? का तुम्हाला एवढं पैशाची कमी पडली काय? मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना इकडे पाठवायचं आहे मला. अहो पण मग काय एवढं, बरेच लोक राहते तिथं. हा तू नको बोललोय मध्ये. अहो काय दाजी, आम्हाला बी जवळची जवळ आहे आणि ओळखीचं डॉक्टर म्हणलं आपलं रजिस्टर करावं इथंच नाव. ते नाही जमणार तुम्हाला, मी अगोदर सांगितलं होतं. अहो दाजी पण अडचण काय आहे? अडचण ही आहे, मला नको इथं दवाखान्यामध्ये. तुम्हाला जर चांगल्या दवाखान्यात यायचं असं न्या, नाही तर मग अगोदर सांगितलं तुम्ही पैशाचं काय होईल काय नाही. तुमचा तुम्ही खर्च करण्याचं काही करा आता. दाजी तुम्हाला लय हवस होतं इकडे आणायची, आणलंय ना तुम्ही आता तुमच्या मनाने केलंय ना. अहो दाजी, हाऊस म्हणजे आता प्रत्येक पोरीचं स्वप्नच असतं आपलं बाळात पण माहेरी व्हावं. आम्हाला पण वाटतं ना तसं काहीतरी ताईसाठी करावं म्हणून. त्यामुळे असं अहो पण उद्या जर काय झालं तर मग काय करणार तुम्ही? आम्ही हात जोडून देतो, आमच्या वाट्याला काय नको येऊन देऊ देवात असलं. देवाच्या भरोशा होतं का सगळं? अहो त्यासाठी आलोय मी इथं. मला माहिती आहे आज काहीतरी राडा होणार आहे म्हणून मी आज मला एखादं चक्कर आणून अजून टाइम आहे थोडा. हे बघा, खरी परिस्थिती सांगू का दाजी तुम्हाला, डॉक्टर ते डॉक्टरच असतोय, खाजगी काय सरकारी काय. पण हा मग तुम्ही सरळ सरळ म्हणा आमच्याकडे पैसे नाही तर म्हणून आम्ही सरकारी नेतोय म्हणा ना तुम्ही असं. तेच सांगायचं होतं दाजी, पैशाची अडचण होती म्हणून आम्ही आपलं खाजगी दवाखान्यात. हा हेच महत्वाचं आहे तुमच्याकडून. एक काम करा, पैशाचं काय असं मी करतो, पण असं नका म्हणू मी इथं जावा इथं करतो म्हणून. आमची ओळखीची तर तुमची मैत्रिणी हे नका सांगू मला असलं. पैशाचं म्हणजे दाजी पैशाकडे बी बघत नाही बरं का आम्ही, पण तुम्हाला तर माहिती आहे ना, अहो यंदा कांद्याचं पीक हातात न गेले, ताईच्या लग्नात एवढा खर्च केलाय आम्ही. होते ना आमच्या इथं का आमची तर ही नसतं केलं का आम्ही काळजी नसते घेतली का? पण तुमच्या इथं असतं व्हय दाजी? पण ती अशी म्हणली किती जरी पैसे असलं तर तुम्ही डॉक्टरला त्या माड्यावर घालता, डॉक्टरची भरती करता. तुमचं जर पद्धतशीर होऊन दिलं आणि केलं ना मी, तर तुमचं तेवढं पैसे वाचते आणि तुम्ही घरी गेल्या तुमच्या बाळाला बाळाच्या आईला खाऊ घाला, पण डॉक्टरची भरती करू नका. हा बघू आपण पुढल्या वेळेस काय होईल ते. मी सांगतो तसं करा, मी पैशाचं काय असेल मी अरेंजमेंट करतो आणि चांगल्या दवाखान्यात घेऊन जा. आपण तुमच्या भरोशात दाजी, आम्हाला थोडंफार काय आहे का नाही? नाही करतो मी काय असेल ते, हे नाक करू. बस ना आता. बरं हे बघा, तुमची इच्छाच आहे ना खाजगी दवाखान्यातच तुमच्या करायचं, मनावर बरं जाऊन द्या आता, काही तुमच्या इलाज आहे. म्हणण्याप्रमाणे होऊ द्या. पण आम्ही थोडंफार जे पैसे साठवलं होतं ताईसाठी, मग ते थोडंफार आम्ही तुम्हाला देतो, त्यात तुम्ही पैसे टाकून काय असेल ते करा. मग ठीक आहे चालेल. बरं, चला एक चक्कर आणून येऊ, तुम्ही बसा आता आराम करा. नाराज नाही ना दाजी तुम्ही? नाही नाही काही नाही नाराज. बरं चला, दाजींसाठी स्वयंपाक करा, मी आलो रानातून जाऊन तो.